तुम्ही लंडन घ्या, तुम्ही पॅरिस घ्या, तुम्ही अनेक ठिकाणं अनेक देश घ्या की जी सगळी शहरं ही नदीच्या दोन भागामध्ये आहेत. मधून नदी जाते, मोठमोठ्या नद्या. मी ज्यावेळेला नाशिकमधनं असाच फिरत असताना एका ब्रिजवरती गेलो आणि खाली पाहिलं, ज्यावेळेला मला गोदावरी नदी दिसली, गोदावरीच्या हा तीर आणि हा तीर, अशाच प्रकारे ते नाशिक शहर विभागलं गेलंय. पण आजूबाजूला काही नाही, सगळ्या त्या चिखल घाण सगळी करून ठेवलेली. मी पहिला प्रकल्प तिकडे हातामध्ये घेतला गोदा पार्कचा. सकाळी लोकांना, लहान मुलांना, इतरांना, सगळ्यांना, आमच्या वयस्कर लोकांना सगळ्यांना फिरण्यासाठी म्हणून तिकडे संपूर्णपणे एक जवळपास 7.5 ते 8 किलोमीटरचा जॉगिंग पाथ बांधला. आजूबाजूला हिरवळ, बाजूला गोदावरी वाहते, सगळ्या रस्त्यांची रुंदीकरण करून घेतली. अनेक विषय तिकडे हातामध्ये घेतले. हे करून घ्यावं लागतं. माझी जी इच्छा आहे, मी ज्याला खरंच सांगतो, मी ज्याला परदेशामध्ये जातो ना, इतका त्रास होतो. ते सगळी शहरं आणि ते सगळे देश पाहिल्यावरती आपण आपल्यामध्ये काय कमी आहे? फक्त नालायक राज्य करते. आपल्यात दुसरी काही कमी नाही आहे. ना माझ्या मराठी मुलांमध्ये काही कमी आहे, ना माझ्या मराठी मुलींमध्ये काही कमी आहे, ना कोळाईमध्ये कमी आहे. सांगितलंच जात नाही, पुढे ढकललंच जात नाही, पुढे नेलंच जात नाही. काय येणार आहे हेच माहिती नसतं. अहो, रेल्वेमध्ये नोकऱ्या आहेत हे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कळतं. महाराष्ट्रातल्या नोकऱ्या, पण महाराष्ट्रातल्या मुलांना कळत नाही. हे कर्तव्य नाही या राज्यकर्त्यांचं, या राजकारण्यांचं कर्तव्य नाही. म्हणून मी त्या मध्यंतरी ममता बॅनर्जींचा मी आभार मानले, त्यांचं अभिनंदन केलं. ते एवढ्यासाठी, इतक्या वर्षामध्ये एक रेल्वे मंत्री आला आणि त्यांनी सांगितलं की त्या राज्यामधल्या मुलांना 50% स्थानिकांना तिकडे नोकऱ्या दिल्या जातील. माझं तर म्हणणं आहे 100% दिल्या पाहिजेत.